कबूतरखान्यावरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम 4 आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार। 20 तारखेपर्यंत तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश। कबूतरखान्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, लोकांच्या आरोग्यासोबत आस्था ही महत्त्वाची, विषय वादाचा नाही समाजाचा आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माझ्या वाक्यामुळे मराठी समाजावर दुःख झालं असेल तर मी आता पूर्ण क्षमा मागतो। जैन समाजाने आतापर्यंत कधी शस्त्र हातात उचलले नाही आणि उचलणार देखील नाही। मराठी लोकांची भावना दुखवल्यास माफी मागतो। जैन मुनी यांची लोकशाही मराठी सोबत बोलताना प्रतिक्रिया। 1988 पासून स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीचा बंदी निर्णय, तर ठाकरेंच्या काळातही मांस विक्री बंद होती। मांस विक्री बंदीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण, मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण, सदनिकेचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार, मुंडेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेची उद्या संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक, बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे बैठक। 18 ऑगस्टला होणार बेस्ट निवडणुकीसाठी मतदान। मुंबईत उद्या सकाळी मनसेची बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक, मनसेच्या शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष यांच्यासोबत बैठक। फडणवीसांनी मांस विक्रीचे आदेश मागे घ्यावेत, मांस विक्रीच्या बंदीवरून खासदार संजय राऊत आक्रमक, बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते, राऊतांची तुफान फटकेबाजी। सावरकरांच्या अपमान प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार, तर माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींचा पुणे कोर्टात दावा। पुणे ड्रग्ज प्रकरणातील प्रांजल खेवलकरच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली, पोलिसांनी चौकशीसाठी मागितली मुदत, 25 ऑगस्टला जामीन अर्जावर सुनावणी होणार। बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या चावी वाटप कार्यक्रमात उद्या फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एका व्यासपीठावर, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।